आणि त्यांना पकवान साथ करताय या भजन क्षेत्रातील एक ऑलराऊंडर माणूस त्याला किती कामा येत नाही असे आमचे परम मित्र नामवंत भजनी बुवा नामवंत पकवान वादक दत्ता बुवा गोसावी यांचे देखील मी माझ्या महापुरुष प्रसादिक भजन मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे त्याला पकवान साथ करतायत कैलास चव्हाण त्याचे देखील मी माझ्या महापुरुष प्रसादिक भजन मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे आज या करतायत ते रायगड जिल्ह्यातील एक नामवंत तबला वादक हंस पाटील त्याचे देखील आणि माझ्या आणि मंडळाचे सर्व कोरस मंडळींचे देखील मी माझ्या महापुरुष या नवीन वर्षाचे तुम्हाला सर्वांचा सुख समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो अशी सर्व परमेश्वराच्या मी सत्यनारायणाच्या मी प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे विद्येची देवता सरस्वती माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधर मंगेकर यांचा आशीर्वाद घेऊन या ठाणे नगरातील धर्मवीर आनंद मुंगे साहेब यांना मानाचा मुद्रा करून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मानाचा मुद्रा करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून जमलेल्या माझ्या तमाम मायबाप भजन रसिकांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी आपले सामने डबल बारी भजनाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। म्हणजे जणू काय वाघाच्या गुहेत येऊन त्याच्यावर हल्लो करायची संधी माथा मिळाली आणि सुरुवातच माझ्याकडे बघा। हरकत नाही बुवा, जरी तुमच्या घराजवळ आलो तरी मला सत्यनारायणाच्या बाजूक बसवला नाही, कारण त्यांना माहिती आहे जरी उडवलं इकडनं वाचलास ना रैना हाड वैद्य टेन्शन घ्यायचं ना, एक पेशंट पाठवतोय। हरकत नाही बुवा, भजनाला सुरुवात करूया प्रथमतः, कारण या ठिकाणी भजन श्रोते जमायला लागले, महिला वर्ग जमलाय। प्रत्येक महिलांना मी हेच सांगेन, तुमच्याकडे लाखो रुपयाचे दागिने असतील, तुमच्या कपाटामध्ये 5-5, 10-10 हजार रुपयाच्या साड्या असतील, तुमच्या पायामध्ये 1000-1000, 2-2 हजार रुपयाची सँडल असेल, पण तुमच्या डोक्यावरती जोपर्यंत टिकली आहे ना तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये मान आहे। म्हणून तुमच्या प्रत्येकाने आपल्या नवऱ्याला जपायचंय, तो कसाही असू दे। मग हा बुवा, प्रत्येकाने आपल्या नवऱ्याला जपायचंय। बाकी ह्या रिक्षा स्टँड बद्दल काय बोलणार? 3 चाकी रिक्षा ही 3 चाकी रिक्षा बुवा, 3 चाकी म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश। 3 चाकी ब्रह्म विष्णू आणि महेश, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, वर्तमान भविष्य आणि भूतकाळ। महत्व सांगतोय, 3 वेळा आरती केली जाते। मुख शुद्धी करायचं असेल तर ब्राह्मण सांगतो 3 वेळा तीर्थ तोंडात घे म्हणून। म्हणून आजपर्यंत ह्या रिक्षाचा रुबाब जसा आहे तसाच राहिलाय बघा। जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ही रिक्षा आणि हा रिक्षाचा मालक सुखी समाधानी आणि आनंदाने राहणार आहे, कारण त्यांना माहिती आहे या रिक्षांमध्ये बदल झाला नाही, कारण हा रिक्षाचा ड्रायव्हर आहे ना तो प्रामाणिक आहे बघा। एकजुटीने मेहनतीने कार्य करून हा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यांनी राबवलाय, म्हणून त्यांचे मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतोय। आणि मनोरंजन तर होणारच।
करू मनना उमाशंकराची सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत दुसरे बंधू शारदा हे चतुराननाची आत्मजा वाक्यसिद्धी पाहिजे सहजा तिचे चरणोदा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण देव ब्राह्मणा त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊनी श्रोते जन प्रसन्न होऊनी श्रोते जन या माझे दंडवत नमन या माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन विठ्ठल नाम उच्चारिती जन या माझे दंडवत नमन या माझे दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे तिने लोका कीर्तनी उभे तिनी लोका मृदुंग श्रोते देखा तारमिरुंग श्रोते देखा माझे दंडवत या माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले गोबड्या बोला हरिकथा बोले गोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा चालवी सकळा चालवी सकळा चालवी सकळा कुंडलिका वरदे वंदे वंदे हरी 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 माझी गुरुमाऊली श्रीधर बुवा मुणगेकर यांचे पट्टशिष्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते नरेश बुवा भेरले
या ठिकाणी मुरुडवरून आमची दोघांची बारी ऐकण्यासाठी आले, त्यांचे देखील मी माझ्या महापुरुष प्रसादिक भजन मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय आणि त्यांना बुवांना विनंती करतोय की बुवा बाजूला या, खुर्ची दे. हे डोंबिवलीची शान या ठिकाणी आलेत, त्यांचे देखील मी माझ्या महापुरुष प्रसादिक भजन मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय. वा त्याचप्रमाणे एक कोकणातील नामवंत पखवाजवादक दया मांजरेकर आज माझ्या बाजूला बसले, त्यांचे देखील मी माझ्या महापुरुष प्रसादिक भजन मंडळाच्या मनपूर्वक आभार मानतोय आणि भजनाला सुरुवात करूया. बुवा बराचसा वेळ झाला, गजरात मनोरंजन होणार. महाकाव्य वाल्मिकी ऋषीने लिहिलं आणि त्याच्यामध्ये 100 करोड शतकोटी ग्रंथ आणि या ग्रंथाचा बुवा ब्रह्मदेवाने स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिघांमध्ये वाटप केलं. प्रत्येकाच्या वाट्याला आली 33 करोड 33 लक्ष 33,333. किती वाट्याला आली बुवा? 33 करोड 33 लक्ष 33,333. आता एवढ्यांचं वाटप करून सुद्धा एक ग्रंथ शिल्लक राहिला. तो ग्रंथ म्हणजे अनुष्ठुत ग्रंथ. या ग्रंथामध्ये सुद्धा 32 अक्षर आहेत आणि या 32 अक्षरांचं ब्रह्मदेवानं स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिघांमध्ये वाटप केलं. प्रत्येकाच्या वाट्याला आली 10. किती आली? 10. आणि 2 पवित्र अक्षर शिल्लक राहिली. ती 2 पवित्र अक्षर कोणती? तर रा आणि म. ते हे राम नाम आज आपण घेतोय. म्हणून राम नाम आज आपण कशासाठी घेतोय? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 नव्हे 2 नव्हे तर 350 किल्ले जिंकले आणि आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती गाजते का? तर त्यांनी आपल्या मराठी माणसांसाठी, त्या महाराष्ट्रासाठी रक्ताचं पाणी केलंय. आणि त्याच्यानंतर कोणी केलं असेल? या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला ताट मानेने कुणी जगायला शिकवलं असेल तर ते माननीय श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. नाहीतर आणि या ठाणे जिल्ह्याची शान आनंद धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्याला ताट मानेने जगायला शिकवलंय. आपलं रक्षण कोण करतंय? हो, जो सीमेवर रक्षण करतोय, सीमेवर आपला सैनिक लढतोय. म्हणून आपण आज या ठिकाणी भजन करतोय. नाही तर आपले भजन करून मिळालं नसतं, आज रोजन गावचा लागला असता. उद्या ईद नाही बुवा, तुमका काही ईद तो फरक पडत नाही. या ठिकाणी बघा, भजनाला प्रथमतः सुरुवात करूया. बाकी गजरापासून मनोरंजन तर होणारच, कारण बुवा चांगले आहेत. जोडीदार चांगला असतो ना, बघितलास तर बघा कसा, त्यांच्या तोंडाकडे बघितलास तर बघा कसा निर्मळ, म्हणजे हास्य सम्राट. बघा चेहऱ्यावर कसं हास्य आहे, नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे 7-7, 8-8 उंच, 7-7, 8-8 फूट उंच. ही अशी एकेकाची बाडी. अहो, हत्ती बरोबर सुद्धा एक मावळा तुफान लढत होता, हत्तींना सुद्धा पराभूत करत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची मिशी कशी होती? ही अशी पिळदार मिशी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची पिळदार मिशी. पण आता मिशी पण राहिली नाही. म्हणजे काय विटंबना झालेली आहे. वांका मी बोलणार नाही पहिले वारी, म्हणजे कारण सुरुवात माझ्याकडे आहे. पण शिवाजी महाराजांच्या मावळे अशा जबरदस्त. हे बघा काय ती दाढी, आमच्यात बघा सगळे दाढीवाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काय जर निमित्त हरकत नाही, थोडस बोलतोच, कारण जर तुम्हाला चौकणवलं नाही ना तर मजा येणार नाही. थोडं त्यांना गरम करूचा लागणार. ऍक्सिलेटरवर आता तो पाय देऊ चालू केलंय. प्रथमतः भजन करूया, बाकी मनोरंजन होणार. आता लक्ष दिलं असत मी काय करीन आणि त्यांना सुद्धा माहिती आहे आम्ही काय धुमाकूळ घालतो.